नमस्कार, मी ज्ञानदा कदम. निवडक, वेचक आणि वेधक बातम्यांचा आढावा घेणाऱ्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारणातली कुणाची बदललेली भूमिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ऑफिसच्या कामाला कायद्यानं नाही म्हणण्याचा अधिकार कुणाला मिळालाय आणि तुमच्या मोबाईलमधल्या कोणत्या ॲपवरती बंदीची शक्यता आहे, या बातम्यांचा सविस्तर आढावा घेण्यापूर्वी पाहूया हेडलाईन्स. पुतळ्यावरनं राजकारण तापलेलं असतानाच अजित पवारांचा थेट माफीनामा. दादांची माफी म्हणजे कोणते संकेत? अजित पवारांचं रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. अजित पवारांच्या भिन्न भूमिका म्हणजे विधानसभेसाठी वेगळ्या वाटेचे संकेत. ऑस्ट्रेलियामध्ये राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू. कामाच्या तासांव्यतिरिक्त जास्तीचं काम करण्यावर कायद्यानं बंदी. आणि टेलिग्रामचा संस्थापक सीईओ पॉवेल ड्युरोव्हच्या अटकेनं नव्या चर्चांना उधाण. भारतात टेलिग्राम बॅन होणार का? लोकसभेसारखा दारका नकारे लय वांगाळ वाटतंय. मी या रोहित पवारांनी अजित पवार आणि महायुतीच्या नात्याबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे बुलेटिनची सुरुवात करूया रोहित पवारांच्या त्याच विधानानं. पाहूया काय म्हणतात रोहित पवार. अजितदादा आणि त्यांचा पक्ष त्याचा पुढाकार घेईल, त्यांना मनसे जोडले जातील, अजून इतर पक्ष जोडले जातील आणि या थर्ड फ्रंट हे जे करतायत त्याची सुरुवात आज आंदोलनापासून सुरू झालेली आहे. म्हणजे हे आंदोलन करतायत आणि तिथं कोर्टाकडनं मुश्रीफ साहेबांची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं कोर्टच तिथं सांगतंय ब्रिस्क इंडियामध्ये. म्हणजे तुमचे लोक पैसा खाण्यामध्ये एकत्र आणि इथं राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल तर कदाचित मग थर्ड फ्रंटची सुरुवात आता सुरू झाली असं महाराष्ट्रामध्ये बोलावं लागेल. तर रोहित पवारांच्या विधानामुळे अजित पवारांच्या आगामी राजकीय भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण झालाय. स्ट्रेट आणि थेट बोलणारे अजित पवार सध्या मित्रपक्षांच्या विरोधात भूमिका घेत आहेत का, याची चर्चा रंगतीये. याला कारणीभूत ठरतायत गेल्या काही दिवसातल्या अजित पवारांच्या भूमिका. दादांच्या पेहरावासोबतच दादांच्या वागण्या बोलण्यात झालेले बदल अनेकांचं लक्ष वेधून घेतात. अजित पवार बदलतायत का? अजित पवार खरंच युती विरोधात भूमिका घेत आहेत का? दादा विधानसभेला वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत का? रोहित पवार म्हणतात तसं अजित पवार महायुतीतनं बाहेर पडणार का, याचा आपण आढावा घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला आणि विरोधकांनी एकच रान उठवलं. राज्यभरात आंदोलनाची भूमिका घेतली, निदर्शनं झाली. येत्या रविवारी महाविकास आघाडी गेटवे ऑफ इंडियावरती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलनही करणार आहे. पण या सगळ्या आंदोलनात आजच्या एका आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे आंदोलन होतं सत्तेमध्येच असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज राज्यभरात राष्ट्रवादीनं मूक निदर्शनं केली, आंदोलनं केली आणि चर्चा रंगली अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेची. तर पुतळा कोसळण्याच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी वाऱ्याच्या वेगामुळे पुतळा कोसळला अशी प्रतिक्रिया दिली. तर देवेंद्र फडणवीसांनी या प्रश्नी अतिशय सावध भूमिका घेतलेली दिसली. पण अजित पवारांनी कोणतंही स्पष्टीकरण न देता महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची थेट माफी मागितली. अजित पवारांच्या माफीच्या भूमिकेची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली, काही जण म्हणतात हे अमक्यानी काम केलं, नेव्हीने केलं, कोण म्हणते पीडब्ल्यूडी केलं, कुणीही काम करू देत. चूक ती चूकच आहे, त्याला अजिबात माफी नाही. ते कोणी दोषी असेल, तो अधिकारी असेल, तो कुणी असो, त्याला माफी नाही. त्याचा संपूर्ण तपास करून त्या संदर्भात दोषीवर अशी कडक कारवाई केली जाईल की पुढे
6 पिढ्या नाही, सगळ्यांना देखील लक्षात राहिलं पाहिजे. तर चुकीला माफी नाही असं अजित पवार म्हणतात. तर आज अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी छत्रपती शिवरायांच्या कपाळावरती शिल्पकारानं जखमेची खूण का दाखवली असा प्रश्न उपस्थित केला आणि वादात आणखीनच भर पडली. माझा त्या आपट्याला प्रश्न आहे की या जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही, पण हे जाणीवपूर्वक दाखवलं गेलं. जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला. याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा खुलासा तात्काळ नौदल असेल किंवा PWD असेल यांनी केलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर ही खोप का दाखवल्या गेली याचा खुलासा सरकारने सुद्धा करावा अशी विनंती मी मागणी सरकारला करतो. तर अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी पुतळा वादाच्या प्रकरणी घेतलेल्या काहीशा वेगळ्या भूमिकेमुळे अजित पवार वेगळा विचार करतायत का किंवा वेगळ्या वाटेवरती चालू पाहतायत का याची कुजबुजही सुरू झाली आहे. परंतु सरकार ज्या मुद्द्यावर आज अडचणीत दिसत आहे किंवा सरकारची दमछाक होती आहे खुलासा करताना, अशा मुद्द्यावर घटक पक्ष वेगळी भूमिका घेत असेल तर त्यातून नक्की वेगळा अर्थ निघतोय. आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये अजित पवारांनी वेगवेगळी विधानं केलेली आहेत. त्यांची ही विधानं सर्वांना माहिती आहेत. त्यांचं बोलण्याचा तो प्रकार आहे ते फार बिनधास्त बोलतात असं जरी म्हटलं गेलं, त्यांनी आपापल्या मतांमध्ये वेगळी मतं व्यक्त केली तरी हे दिसून येतंय की लोकसभेनंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या, ज्या प्रकारचे लेख आले आणि त्यानंतर जे काही वातावरण बदललं त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची पावलं ही आता वेगळ्या दिशेने पडत आहेत की काय असं मानायला जागा आहे. आणि अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेचा विषय हा केवळ पुतळा वादापुरता मर्यादित नाहीये, तर पोस्ट लोकसभा बदललेले अजित पवार बघायला मिळत असल्याची चर्चा आहे. हसत खेळत ते आपल्या मनातली खंतही बोलून दाखवू लागल्यात. यातला एक किस्सा म्हणजे ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये मुख्यमंत्र्यांवरच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. व्यासपीठावर राज्यातले दिग्गज नेते होते आणि इथेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या समोर अजित पवारांनी आपल्या मनातली सल हसत हसत बोलून दाखवली. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली. त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. आणि गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची वक्तव्यच नाही तर त्यांच्या बदललेल्या लुकनं सुद्धा अनेकांचं लक्ष वेधलंय. अजित पवारांचं गुलाबी जॅकेट चर्चेचा विषय बनलं. दादांनी राज्यभरात जनसन्मान यात्रेला सुरुवात केली. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये आपली वेगळी इमेज जपण्याचा हा त्यांचा आग्रहाचा प्रयत्न असल्याचं राजकीय तज्ज्ञांना वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्यामधलं अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे. ज्यांच्याविषयी बोललेलं, लिहिलेलं किंवा कुठलीही अनुचित घटना ही कुणालाही आवडत नाही. चुकीच्या पद्धतीनं ते शक्यच कुणी सहन करणं नाही. तर अशा वेळेला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगळी भूमिका घेतली तर कदाचित त्याचा त्यांना राजकीयदृष्ट्या लाभ होऊ शकतो असं वाटत असेल तर त्यात काही चूक म्हणता येणार नाही. त्यामुळं वादळापूर्वीची ही शांतता आहे का असंही नक्कीच म्हणता येईल. तर अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांची जनसन्मान यात्रा. महाराष्ट्रभरात फिरताना या यात्रेच्या वेळेला अजित पवारांचं 400 पारच्या नाऱ्याबद्दल केलेलं विधान असो किंवा मग उत्तर महाराष्ट्रात कांद्यामुळे बसलेल्या फटक्याची दिलेली कबुली असो, ही विधानं अजित पवारांच्या भूमिकेबाबत अधिकच कुतूहल निर्माण करणारी ठरतात. जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय. फार कंबरच मोडायची पाळी आली. परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो. जो काम करतो तो चुकतो. जो कामच करत नाही कशाला चुकल? बिनचुकच आहे, साला काम करत नाही कशाला चुकतं. आणि नुकतीच अजित पवारांनी आणखी एका चुकीची कबुली दिली. बारामतीमध्ये आपली चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आणि राजकीय चर्चांनी टोक गाठलं. आजवरच्या कारकिर्दीतल्या सर्वात प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आपल्या बहिणीसमोर आपल्या बायकोला उभं करायला नको होतं असं त्यांनी म्हटलं. आणि माफी मागण्याबाबतचा अजित पवारांचा हेतू काय याचे प्रत्येक जण आपापल्या परीनं अर्थ काढू लागला. किसी ने मुझे सवाल पूछा, इस चुनाव होने के बाद मैं बहुत
सोचता था कि ये क्या हुआ, कैसे हुआ, ये उसमें जिम्मेवार मैं हूँ। मैं किसी को दोष देना बिल्कुल नहीं चाहता, मैं अभी भी आपको भी बताता हूँ, लेकिन मुझे ऐसा फील हुआ कि मैंने ऐसा नहीं करना चाहिए था और ये बोल दिया। त्यामुळे नेहमीच सडेतोड असणारे, ठामपणे भूमिका मांडणारे, जे पोटात तेच ओठांवरती आणणारे अजित पवार त्यांच्या वेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत आले। लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या फटक्याचं मुख्य कारण अजित पवारांसोबतची युती असल्याचं बोललं जातं। ऑर्गनायझर आणि विवेकमधल्या लेखांमधनं तसा दावाही केला गेला। ज्या अजित पवारांवरती आजन्म टीका केली त्यांचाच प्रचार करण्याची वेळ लोकसभेत भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आणि ही बाब कोर मतदाराला रुचली नसल्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या। लोकसभेनंतर आता अजित पवारांकडे असलेल्या विधानसभा मतदारसंघांवरनं भाजपची अडचण होऊ लागली आहे। कागल आणि इंदापूर ही त्याचीच एक झलक मानली जाते। सध्या लोकसभेत झालेल्या चुका विधानसभेत कशा टाळायच्या यावरती महायुतीचा विशेष भर दिसतोय। अजित पवारांचा बदललेला अंदाज त्याचाच तर भाग नाही ना? सत्तेमध्ये असूनही अजित पवारांच्या भाजप विरोधी भूमिका का? विधानसभेमध्ये ट्रिपल इंजिनच धावणार का? अजित पवार काही वेगळी वाट निवडणार का? या प्रश्नांच्या उत्तरांची महाराष्ट्र वाट पाहतोय।